कोकणातल्या उन्हाळ्याची पावसाआधीच्या दिवसांची एक वेगळीच ओळख असते. आकाश थोडंसं तापलेलं, हवा जड आणि रस्त्याच्या कडेला उंच उंच उभे असलेले ताडाचे झाड. शांतर, कणखर आणि वर्षानुवर्ष तसेच उभे. पण सगळे ताडगोळे ओळखतो. उन्हाळ्यात थंडावा देणारे पारदर्शक गोडसर, पण त्याच ताडाच्या झाडावर फारच कमी वेळेस आणि फारच थोड्यांना मिळणारं एक फळ असतं, ताडाचा पिकलेला गर. हा गर म्हणजे रोज दिसणारी गोष्ट नाही. तो हंगाम, थोडा वेळ फार कमी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो ओळखायला, काढायला आणि जपायला अनुभव लागतो. ताडाचं फळ पूर्ण पिकल्यावर त्याच्या आतला गर मऊ, पिवळसर, तपकिरी, जरा रेशमी, जरा रसरशीत होतो. चव सांगायची तर थोडीशी गुळसाखरेसारखी, थोडीशी मधासारखी आणि शेवटी मातीचा हलकासा गोडवास घेऊन जाणारी. गावाकडं अजूनही काही जण सांगतात, ताडाचा पिकलेला गर म्हणजे निसर्गाने थेट दिलेली गोड भेट. कारण त्यात काहीही घालावं लागत नाही, ना साखर, ना मसाला, ना प्रक्रिया. फक्त योग्य वेळेला मिळालेला योग्य फळ. अनुभवी माणसंच ते फळ काढतात. कारण ताडाचं झाड उंच, सरळ आणि थोडंसं धोकादायकही असतं. म्हणून हा गर रेअर मानला जातो. ताडाचा पिकलेला गर खाल्ला की तो शरीराला थंडावा देतो, पोट शांत करतो आणि उन्हाच्या झळा थोड्या विसरायला लावतो. आयुर्वेदातही त्याचा उल्लेख थंड प्रकृतीच्या फळामध्ये होतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात असा स्वाद मिळणं फारच दुर्मिळ झालंय. बाजारात नाही, पॅकेटमध्ये नाही आणि नावापुरताही नाही. तो फक्त अनुभव आहे, जो योग्य वेळेला योग्य ठिकाणीच मिळतो. ताडाचा पिकलेला गर म्हणजे नुसतं फळ नाही, तो कोकणाच्या निसर्गाचं एक शांत गोड रहस्य आहे. ज्याला मिळालं त्याने तो क्षण जपून ठेवावा, कारण काही स्वाद आयुष्यभर पुन्हा मिळत नाहीत.